आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत तालुक्यातील खांडपे गावाच्या हद्दीत उल्हास नदीत 2 तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। यामध्ये सुरुवातीला एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसरा बेपत्ता होता। मात्र अखेर 2 तासांच्या शोध मोहिमेनंतर दुसरा देखील मृतदेह नदीत सापडून आलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खांडपे गावच्या हद्दीत असलेले पंचतारांकित रेडिसन रिसॉर्ट येथे हे दोन्ही तरुण कुक म्हणून काम करत होते। काल म्हणजे सोमवारी रात्रीच्या सुमारास रिसॉर्ट जवळील उल्हास नदीत ते पोहण्यासाठी उतरले असता दोघेही पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाल्याचं सांगितलं जात आहे। विवेक सिंग रावत वय 27 मूळ राहणार उत्तराखंड आणि रुवेन सुब्बा वय 23 हा मूळचा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील असल्याची माहिती समोर येत आहे। हे दोघेही रेडिसन रिसॉर्टमध्ये कुक म्हणून काम करत होते। यामध्ये विवेक सिंग रावत याचा मृतदेह आज दुपारी नदीत तरंगत असल्याने तेथील नागरिकांना दिसला। त्यांनी त्वरित कर्जत पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत विवेक सिंग रावत याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला। यानंतर रुपेन सुब्बा याचा आजूबाजूला शोध घेतला असता पोलिसांना तो सापडून आला नाही। अखेर खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी यांच्या टीमला पाचारण करण्यात आले। त्यानंतर नदीत वेगवेगळ्या भागात शोध मोहीम सुरू झाली। अखेर 2 तासांच्या शोध मोहिमेनंतर रुपेन सुब्बा याचा देखील पाण्यात बुडालेला मृतदेह शोधून काढण्यात यश आले। दोन्ही मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान ही घटना नेमकी अपघात होता की त्यामागे काही घातपात होता याबाबत आता पोलिसांकडून तपास सुरू आहे।